तर आज आमच्यासोबत असं काही होईल आम्हाला वाटलं नव्हतं. तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका भूषण चौधरी. आपल्याकडे रोपं घेण्यासाठी शेतकरी येऊन गेले होते. त्यांना 400 रोप देऊन झालं होतं आणि त्यानंतर आपल्या शर्तींच्या प्लॉटचे शूट वगैरे काढायचं काम चाललं होतं. हा शर्तींचा प्लॉट पण चांगल्या पद्धतीने सेटिंग होऊन गेला होता. म्हटलं काही अडचण नाही, आता सगळं तिथे शूट वगैरे काढून घेऊ म्हटलं. आणि भूषण चौधरी लगेच कालच्या कामावर गेला होता. म्हटलं अर्धा अपुरं काम राहिलं, तारटोकर मारायचं ते पूर्ण करून टाकू म्हटलं. आता 15 मिनिटात लगेच एक तारटोकर मारून लगेच एक गल्ली फीड करून टाकली होती. आणि त्यानंतर आपल्याला लिक्विड देण्याचं काम होतं. पटापून लिक्विड वगैरे मिक्स करून घेतलं होतं. तेवढ्यात लगेच पेटीमधून दूर निघायला लागला होता. पटापू म्हणे आता काय करायचं, काही डोकं चालत नाही म्हणे. डोकं चालावं लागणार आहे, लवकर आवरा म्हटलं. तेवढ्यात फ्यूज टाकून बघितलं तर लाईट पण काही येत नव्हती. आणि तेवढ्यात आम्ही डीपीवरून गेलो होतो. डीपीवर फेस टाकताना आम्ही सर्व घाबरून गेलो होतो, कारण की डीपीवर चिंग्या एवढ्या लागून गेल्या होत्या. आणि त्यानंतर आम्ही येऊन गेलो होतो नर्सरीवर, कारण की आपल्याकडे शेतकरी रोप घेण्यासाठी आले होते आणि त्यांना 1200 रोप द्यायचं होतं. त्यासाठी लगेच कॅरेट वगैरे भरून देण्याचं काम चाललं होतं. डीपीवर जाऊन फ्यूज टाकून आलो होतो, पण इकडे टाटर पण खराब होऊन गेलो होतो. पटापून त्यांना म्हटलं चला टाटर झालाय ना, आपल्याला लगेच गावात जाऊन टाटर नवीन आणावं लागेल म्हटलं. आणि लगेच गावात जाऊन नवीन स्टार्टर पटापून मी घेऊन आलो. म्हटलं चला आता पटकन फिट करा आणि लवकर मोटर चालू करून घ्या म्हटलं. लगेच मोटर चालू करून घेतली आणि लिक्विड पण आपण द्यायला सुरुवात करून दिली होती. लिक्विड देणं झालं होतं आणि आपल्या अर्धा काम राहिलं होतं, ते पूर्ण करायचं होतं आपल्याला. आम्ही काम तर पूर्ण करायला लागून गेलो होतो. आणि भूषण चौधरीचे व्हिडिओ आवडत असतील तर घ्या पटकन भूषण चौधरीला फॉलो करून.